बनकिनोळा येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. या जयंती सोहळ्याला गावातील सर्व समाज बांधव होते उपस्थित. तर या जयंती सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख उपस्थिती म्हणून दैनिक माझा मराठवाडाचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर, मंत्रालयीन अधिकारी भाऊसाहेब खरात हे उपस्थित होते. तर माझ्या गावातीलच मराठा बांधवांमुळे माझ्या आयुष्यातील खडतर काटेरी वाट मोडून आज मी मंत्रालयात अधिकारी. मंत्रालयीन अधिकारी भाऊसाहेब खरात यांची भावनिक प्रतिक्रिया. ही बातमी आहे सिल्लोड प्रतिनिधी भैयासाहेब सुरडकर यांच्याकडे. सिल्लोड तालुक्यातील बनकिनोळा येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित प्रमुख मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. या जयंती सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक उपस्थिती दैनिक माझा मराठवाड्याचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर, मंत्रालयीन अधिकारी भाऊसाहेब खरात, कृषी विस्तार अधिकारी राजेंद्र लांडगे, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान तालुका समन्वयक केशवकांत बुलबुले, शिवसेना विभाग प्रमुख गजानन जयस्वाल, रावसाहेब फरकाडे, शिवाजी फरकाडे, राधाकिसन गोडसे, तुकाराम फौजी, सहशिक्षक वाटोळे, मुख्याध्यापक सानप, किसन खरात, भास्कर खरात, सुभाष नवतुरे, रमेश खरात यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, बौद्ध समाजातील बौद्ध अनुयायी व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना विभाग प्रमुख गजानन जयस्वाल यांनी केलं. जयंती सोहळ्याला उपस्थित असलेले प्रमुख मार्गदर्शक संपादक दशरथ सुरडकर यांनी सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्व गावकऱ्यांना शुभेच्छा देत आपले विचार मांडले. ते म्हणाले की खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते, आज रोजी आपली अवस्था व देशाची अवस्था काय असती. पाठक परिसर म्हणून आयुष्यभर संघर्ष करून त्यांनी जगाला लाजवेल असं संविधान, अशी लोकशाही या देशाला दिली. म्हणून आज तुम्ही आम्ही या देशामध्ये समाजदने बंधुभावाने वागत आहोत. परंतु ही संविधान सुद्धा मोडीत काढण्याचं कटकारस्थान देशामध्ये सत्ताधाऱ्यांकडून केलं जात आहे. परंतु त्यांनाही मोठ्या प्रमाणात विरोध होत असून आज रोजी महिलाही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. जाती समीकरण पूर्णपणे विस्कळीत झालं. जे पाहायला मिळालं त्यासाठी आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त आपल्या गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदूया आणि विशेष या गावांमध्ये आजपर्यंत सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. हे एक विशेष आहे. अशा प्रकारचे त्यांनी या ठिकाणी भाष्य केलं. मंत्रालयीन अधिकारी भाऊसाहेब खरात यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्याच्या वाटेवर ज्या काही काटेरी वाट होती ती वाट खऱ्या अर्थाने आपल्या गावातील मराठा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीने ती सोडवली आणि आज त्यांच्यामुळे मला मंत्रालयीन अधिकारी होता आलं. मी त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही. माझं हे गाव जरी असले तरी मी आज जमिनीवरच आहे. त्यामुळे गावाचे ऋण, ज्यांनी माझ्यावर उपकार केले त्यांचे ऋण मी कधी विसरू शकत नाही. त्यांच्यामुळे व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे मी आज या ठिकाणी तुमच्यासमोर बोलत आहे आणि अभिमानाने स्वाभिमानाने अधिकारी म्हणून मंत्रालयामध्ये काम करत आहे. हीच सर्व तुमची पुण्याई आहे, असं सुद्धा भावनिक मत मंत्रालयीन अधिकारी भाऊसाहेब खरात यांनी यावेळी व्यक्त केलं. याचबरोबर उपस्थित काही मान्यवरांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करून बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर प्रकाश टाकला. शेवटी या कार्यक्रमाचे आभार सुभाष नवतुरे यांनी मानले. विश्व वंदनीय विश्वभूषण, विद्वत्तेचा महामेरू, प्रकाशोदय, दयेचा महासागर, शोषित पीडित वंचित घटकाला भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे महामानव क्रांतीसूर्य, ज्ञानसूर्य, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर, त्यागमूर्ती माता रमाई, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या पृथ्वी तलावर जन्माला आलेले मानवाच्या कल्याणासाठी आपला त्याग करणारे सर्व महामानव
सर्व संत महंत यांच्या विचाराला या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो. 2500 वर्षापूर्वी ज्यांनी या जगाला सत्य, अहिंसा आणि समानतेचा संदेश दिला असे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराला मी त्रिवार या ठिकाणी नतमस्तक होतो. सालाबाद प्रमाणे याही वर्षी बनकनोड या गावामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करीत आहोत. आजच्या या जयंती सोहळ्याचे संयोजक, आयोजक, गावातले सर्व धर्माचे उपस्थित मान्यवर, मला या ठिकाणी प्रकर्षाने आनंदाने सांगावंच वाटतं. कारण मागील वर्षी सुद्धा या ठिकाणी मी आलो होतो. गावामध्ये सुद्धा जावं लागतं, पण गावातला कार्यक्रम टाळून आवर्जून तुमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी यावं लागलं. जयंती साजरी आपण काय शिकलं पाहिजे, काय घेतलं, प्रकर्षाने या जयंतीच्या माध्यमातून या ठिकाणी सांगावंच वाटतं. आताच आमचे मित्र आणि मी मार्गदर्शक म्हणून गजानन भैया जयस्वाल की या बनकिनोळे या गावामध्ये मला एक नव चैतन्याचे वातावरण या ठिकाणी दिसून आलं की सर्व जाती आणि धर्मातील लोक, नागरिक, प्रतिष्ठित, सरपंच, उपसरपंच, सोसायटी सदस्य, चेअरमन आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि सूत्र स्वतःच्या हातात घेतात. हा सर्वात मोठा या ठिकाणी मला आनंद वाटतो. या ठिकाणी मुंबईहून खरा साहेब आलेले आहेत. मंत्रालयामध्ये चांगल्या पदावर ते काम करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या समाजासाठी केलं, समाजाचाच उद्धार केला, अशा काही देशामध्ये चर्चा होत आहे. खरासाहेब, तुम्हाला माहिती आहे की राज्यामध्ये आज देशामध्ये काय चालू आहे. मी या जयंती सोहळ्या दिनानिमित्त थोड्या या ठिकाणी खेदही व्यक्त करेल की बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिताना, लोकशाही देताना कधी स्वतःचा विचार केला नाही, स्वतःच्या जातीचा विचार केला नाही. या देशात राहणारा 18 पगड जातीचा, या देशात राहणारा सर्व घटकाचा संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला. राजा राणीच्या पोटात जन्म घ्यायचा तेव्हा तो पदावर बसायचा, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून शेवटच्या घटकाला सुद्धा न्याय देऊन तुम्ही तुमचा राजा निवडून येऊ शकता. तुमच्या एका मतावर तो आज राजा होऊ शकतो, एवढा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी प्रदान केला. बाबांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यामध्ये जो काही त्रास, ज्या काही यातना सोचल्या आणि तो काळ जर आपण आठवला तर मला असं वाटतं अंगाला अक्षरशः शहारे येतात. बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.